आता बघणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। माझा कोणत्याही ओबीसी नेत्याला विरोध नाही, पण आम्हाला ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध कशाला? जरांगेंची लक्ष्मण हाकेंच्या ओबीसी आंदोलनावर प्रतिक्रिया। सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीला। अतुल सावे, भागवत कराड, संदीपान मुमरेंची हाकेंना उपोषण मागे घेण्याची विनंती। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न देण्याच्या मागणीवर लक्ष्मण हाके ठाम। जालन्यात ओबीसींच्या मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली। हाकेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस। वडीगोद्रीमधील उपोषणस्थळी लक्ष्मण हाकेंवर उपचार। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार। आमदारांची मतं फुटू नयेत याकरता राजकीय पक्षांसमोर आव्हान। अजित पवार गटाच्या राजेश विटेकरांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता। राजेश विटेकर परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याकरता इच्छुक होते। यवतमाळच्या माजी खासदार भावना गवळींना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता। शिंदे गट गवळींना विधान परिषदेवर घेऊन मंत्रिपद देणार, सूत्रांची माहिती। माकपचे नेते नरसय्या आडाम यांनी घेतली शरद पवारांची भेट। विधानसभा निवडणुकीसंदर्भात माकप नेत्यांची शरद पवारांसोबत चर्चा। नरसय्या आडाम यांची 12 जागा माकपला देण्याची मागणी। पुण्यातील 8 पैकी 6 जागा लढण्याची शरद पवार गटाची मागणी। पुण्याच्या विधानसभेच्या जागांचा अहवाल जयंत पाटलांकडे सादर होणार। पदाधिकारी आज जयंत पाटलांकडे 6 जागा लढवण्याची मागणी करणार। राज्यात समाजवादी पार्टी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार। समाजवादी पार्टी विधानसभेच्या 35 जागा लढवणार। आमदार अबू आझमी लवकरच अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करणार।